लाडक्या बहिणींच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारनं 3,900 कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे। त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड बातमी आहे, कारण लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याची खूप दिवसापासून वाट बघत आहे। महिना सुरू झाल्यापासून ते महिना संपेपर्यंत प्रत्येक लाडकी बहिणी हेच बघत आहेत की आमचा जो हप्ता आहे तो अजूनपर्यंत आमच्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे आणि तो कधीपर्यंत जमा होईल। फायनली त्याचा जो आता निधी वितरणाचा जो मंजुरी आहे ती आता मिळालेली आहे आणि 3,960 कोटींची ही तरतूद झालेली आहे। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती देखील पाठवली जाणार आहे आणि आता तुमच्या खात्यावरती सुद्धा तुमचा 10वा आणि 11वा हप्ता तो तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याबद्दलची सविस्तर अपडेट आता आलेली आहे। अर्थसंकल्पामध्ये बजेट जेव्हा प्रस्तावित झाला त्यावेळेला सुद्धा हा निधी वितरणाचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल सांगण्यात आलेले होते आणि आता फायनली तुमचा हप्ता वाटपासाठी जो निधी आहे तो वेगळा काढलेला आहे आणि आता हप्ता वाटपाला देखील सुरुवात होत आहे। खूप दिवस झाले लाडकी बहिणी याच प्रतीक्षेमध्ये होती की सणाची आम्हाला गोड गिफ्ट मिळणार आहे आणि सणाच्या दिवशी आमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे, परंतु 2 हप्ते एकत्रितरित्या देण्यासाठी सरकारला थोडा वेळ लागलेला आहे आणि त्यामुळे तुमच्या खात्यावरती ते पैसे जमा होऊ शकले नाही। परंतु आता तसं काही होणार नाही आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांची जी रक्कम आहे ती पाठवली जाणार आहे। त्यामुळे आता तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता तुमच्या खात्यावरती सुद्धा पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। 10वा आणि 11वा हप्ता असे 2 हप्ते मिळून तुमच्या खात्यावरती 3,000 रुपयाची रक्कम जमा केली जाणार आहे। परंतु 2100 रुपये देण्याबाबत राज्य सरकार अजून कुठेही एकमत झालेलं नाही आहे, कारण 2100 रुपये देण्यासाठी राज्याची जी परिस्थिती आहे ती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत 2100 रुपयाचा हप्ता देऊ शकत नाही, अशी सुद्धा माहिती त्यांनी आधीसुद्धा सांगितली आहे आणि आता परत सांगितलेली आहे। त्यामुळे जो हप्ता तुमचा असणार आहे तो फक्त 1,500 रुपयाचा हप्ता तुमचा असणार आहे। यामुळे 2 हप्ते एकत्रितरित्या देत आहेत, याच कारणाने तुमची जी 3,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती पाठवली जाणार आहे। तुमच्या जर खात्यावरती पैसे आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतात आणि जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हासुद्धा तुम्ही पाठवून द्या, कारण लाडक्या बहिणी खूप दिवसापासून वाट बघत आहे आणि त्यांना समजेल की कोणत्या बहिणींच्या त्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा झालेले आहे आणि कोणत्या बहिणींचे पैसे अजून बाकी आहेत।